कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॉम कसा आहे सारंग? डॉक्टर काय बोलला माहित नाही अजून, हे आहेत आत। बबलू, अरे बहिणीच्या घरी कळवायला हवं ना, कळवायला हवं। कळव। चल डॅड, आम्ही जरा आलोच। डॉक्टर काय झालं? माझा सारंग कसा आहे सांगा ना। एवढी सिरियस इंजुरी वाटत नाही, पण पेशंट अजून शुद्धीवर आलेलं नाही। कदाचित डोक्याला मार लागल्यामुळे इंटरनल इंजुरी असू शकते। रिपोर्ट आल्यानंतरच कळेल। डॉक्टर तुम्ही जे जमतील ते सगळे प्रयत्न करा, पण माझ्या सारंगला प्लीज वाचवा। जगातले सगळ्यात बेस्ट डॉक्टर्स आपण आणूया, आपण सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करूया त्याला, पण माझ्या सारंगला प्लीज वाचवा। मी हात जोडते तुमच्या समोर। सारंगला काही झालं ना तर मी नाही जगू शकणार, मला नाही सहन होणार। प्लीज डॉक्टर तुम्ही बोला ना काहीतरी। तिलोत्तमा, प्लीज त्यांना सांभाळा। आम्ही आमचे बेस्ट एफर्ट देतोय। आय अंडरस्टँड, पण वरती शक्ती नाही का त्याला? हो तिलोत्तमा, नाही इथे काही होणार नसेल तर मला नाही इथे ठेवायचंय त्याला। पण सगळं करू तिलोत्तमा। अरे वा, आले का आमचे हप्ता किंग? काय झाला का भरून हप्ता? काय हो तुमचं जरा गणित कच्च आहे का? नाही म्हणजे लोक कशी महिन्याच्या महिन्याला हप्ता भरतात कर्जाचा, पण आपण हप्त्याच्या हप्त्याला हप्ता भरतो कर्जाचा। अहो आपल्या जीवावर ते सावकार लोक श्रीमंत होत आहेत, कळत नाही का तुम्हाला? एक कर्ज काढलं की ते भरायला आपण दुसरं कर्ज काढतो। आला हप्ता भर हप्ता, आला हप्ता भर हप्ता, त्यात आपल्या आयुष्याचा हप्ता कमी होतो, एवढं समजत नाही का तुम्हाला? अगं जयंती जरा गप्ती का तू? बरं झाला वेगळा डायलॉग घेतला नाही म्हणजे तोच तो डायलॉग ऐकून कंटाळा आला होता मला। बास जयंती बास। सोहमरावांचा फोन आहे। अरे उचल पटकन। हॅलो सगदेव दादा। हा बोला सोहम दादा। एवढंच सांगायला कॉल केला होता दादा। काळजी करू नका, आम्ही आहोत इकडे, आम्ही सांभाळून घेऊ। बरं। तोंडाचं का केले तो सोमरावाने पण हप्ता मागितला का काय? सारंगरावांचा अपघात झालाय। समध्या जीवाची दोरी तुझ्या हातात आहे पांडुरंगा। आमच्या जावई बापूंची दोरी बळकट कर पांडुरंगा हरी, असुते भारी। सत्यवा आपल्याला कच खाऊन चालणार नाही। या अशा अडचणीच्या वेळेला लेकराला गरज आहे आपली।
बाकी पांडुरंग जावाई बापूंना काय बी होऊ देणार नाही. सगदेवा आपण जाऊया. वय चला. अहो असं रिकाम्या हाताने कसं जाणार बरं तुम्ही? साहूला आपली गरज असेलच ना. सासूबाई याला काय म्हणतात माहितीये का? हांतरून पाहून पाय. अहो सोन्यानं भरलेलं घर येते. आपण असं नेऊन नेऊन काय नेणार हो तिथं? सुनबाई, पोरीच्या घरी काही कमी जास्त झालं तर तिच्या माहेरच्यांनी पोरीच्या तिच्या घरच्यांच्या बाजूने उभं राहणं गरजेचंच असतंय ना. त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं असतंय. हे बघ, आता आम्ही तिला काय बी देऊ शकत नाही, पण सोबत देऊ शकतो ना. चल सगदेवा, चल आपण जाऊया. चल चल. सारंग सर कुठे आहे? मला भेटायचं त्यांना. मी जाते. तुला सांगितलं होतं ना इथे यायचं नाही, माझ्या सारंगच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही. मी तुला सांगितलं होतं ना. तू जेव्हापासून माझ्या सारंगच्या आयुष्यात आलीयस तेव्हापासून त्याच्या आयुष्यात सगळं चुकीचं घडतंय. मला सांग तुझा काय हेतू आहे ते. मला जाणून घ्यायचं तुला काय हवंय नेमकं. का माझ्या सारंगचा जीव घेतल्यावरच तू शांत होणार आहेस? खरं काय ते सांग मला. बोल बोल ना. तोंड उघडून बोल काहीतरी. बोल. मग मी सांगते, सारंगला घेऊन हिचे इंटेन्शन्स काही चांगले नाहीये. सारंग हिच्या ताब्यात राहावा म्हणून ही काही ना काही उपाय करत राहते. आत्ता कसला तरी अभिषेक करून आलीये. कसलं तरी व्रत. विचारा ना तिला, कसलं व्रत, कशासाठी? एक मिनिट. अभिषेक व्रत हे सगळं झूट आहे. मला माहितीये ना. मला माहितीये ना हिचा आणि जगन्नाथचा काहीतरी प्लॅन आहे. म्हणून हिला प्लॅन्ट केलंय आपल्या घरात जगन्नाथने. आणि मला कळत नाही नेमका हेतू काय. तो फक्त तुला आणि तुझ्या जगन्नाथला ठाऊक आहे. पण हे सगळं जर का माझ्या सारंगच्या जीवावर बेतलं ना तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही. आई आणि सारंगची. तिलोत्तमा, हे बघ, तसं काही नाहीये. अमृतानी सांगितलं मला. सावलीनी जे व्रत केलं ना ते सारंगच्या भल्यासाठी होतं. जगन्नाथनी दिलेला इशारा आठवतो ना तुला? सावली तिच्या नावाप्रमाणे तुझ्या मुलाच्या आयुष्यात येऊन सावली खरंच त्याच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहणार. त्या दिवशी दारात आलेल्या वासुदेवाने सुद्धा सावलीला हेच सांगितलं होतं ना, सारंगच्या जीवाला धोका आहे. तुझ्या सौभाग्यावर संकट येऊ पाहते. ही काय बोलताय? तुमचा विश्वास आहे या सगळ्यावर? तुमचा विश्वास आहे या मुलीवर? तुम्हाला खरंच वाटतंय का ही सारंगची आयुष्य रेषा, जीवन रेखा आहे? हिला जर का खरंच माझ्या सारंग बद्दल काही वाटत असतं ना, किंवा खरंच हिने काही अभिषेक व्रत प्रार्थना वगैरे केल्या असत्या ना, तर माझा सारंग इथे हॉस्पिटलच्या बेडवर नसता. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.